आज एक खूप छान किस्सा सांगणार आहे मी तुम्हाला. मी क्लासला होते त्यावेळेस कॉलेज डेजला असताना आणि कॉलेजमध्ये रिसेस झाली. सो 2 लेक्चरमध्ये गॅप होता. खाली एक मंदिर होतं. आम्ही सगळ्यांनी तिथं त्या रिसेसमध्ये आम्ही त्या मंदिरात जायचो. सो माझा पूर्ण ग्रुप होता माझ्यासोबत आणि सगळे रिसेसमध्ये जाऊन अभ्यास करायचे. तर तिथं सगळे यायचे अभ्यासाला. कोणी टिफिन खायचं वगैरे, पण शांतता असायची मोस्ट ऑफ. आणि आम्ही सगळे गेलो, बसलो. आमचा ग्रुप पूर्ण पुस्तकं काढली आणि सगळे अभ्यास करायला लागले. सो माझं पण ते चालू होतं. सडनली काय होतं, तिथं ना काही लोक काम करत होती, गवंडी काम करत होती आणि त्यांच्यात त्यांच्यात पण सुट्टी झाली, रिसेस झाली. सो त्यांनी आपापले डबे काढले. एका साईडला आले, हातपाय तोंड धुतले आणि डबे काढले. तर एका लेडीजकडे माझं इतकं लक्ष गेलं, म्हणजे माझं पूर्ण लक्ष त्या लेडीजकडे होतं. ती आली, बसली. मग तिने डब्यातली भाकरी काढली. डब्यातली भाकरी काढली. मी बघते, माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या भाकरीकडे होतं. डब्यातली भाकरी काढली. त्याच्यानंतर तिच्या पिशवीमध्ये एक कांदा लसूण मसाल्याची पुडी होती, छोटीशी पुडी होती. ती काढली, ती दाताने तिने फोडली आणि त्या भाकरीवर अशी छान अशी पसरली. त्याच्यानंतर एक कांदा होता तिच्याकडे, तो फोडला असा मस्तपैकी. पहिल्या त्या भाकरीचा तिने घास तोडला. मी आता इतके ओव्हर एक्साइटेड, वाव काय सुंदर छान टेस्ट असणार याची. आणि तो भाकरीचा तुकडा तिने तो तोडला आणि असा तोंडाजवळ नेणार तेवढ्यात तो समोर आणला. माझं पूर्ण लक्ष तिच्या हाताकडे होतं की ही अशी काय करते. मी म्हणलं समोर काढला म्हणून माझे लक्ष पूर्ण तिच्या चेहऱ्याकडे गेलं आणि आमच्यात खूप अंतर होतं. सो ती मला हावभावाने खुणवत होती की खातेस का. माय गॉड, लाजली मी इतकी. आणि मला इतकं छान वाटलं की तिच्या ताटात फक्त आणि फक्त भाकरी होती आणि त्यात पण ती मला ऑफर करत होती. यापेक्षा सुंदर काय असू शकतं. कसा वाटला किस्सा मला नक्की सांग. बाय बाय.